राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो, राहुरीकरांची पहिली पसंती. नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना चालना देणारी महत्त्वपूर्ण भेट नुकतीच मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्राजक्त तनपुरे तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले प्राजक्त तनपुरे यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस, विखे आणि तनपुरे या प्रभावी नेतृत्वाची एकत्रित उपस्थिती अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची पावती मानली जात असून मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या सत्कारासाठी पुढे आल्याने त्यांच्या राजकीय वजनात आणखी भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमुळे या भेटीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळातील विकास कामे, मतदारसंघातील प्रश्न तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवर या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांना शुभेच्छा देताना विधान परिषदेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा विश्वास व्यक्त केला. या भेटीचे पडसाद आता राज्याच्या राजकीय पटलावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र फडणवीस, विखे व तनपुरे यांच्या भेटीमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत हे मात्र निश्चित. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी, मुंबई. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.